सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार धैर्यशील कदम हे 301 मतांनी विजयी झाले आहेत। धैर्यशील कदम यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिंह जगताप यांचा पराभव करत या मतदारसंघात विजय मिळवलेला आहे। या विजयाचे श्रेय त्यांनी महायुतीच्या सर्व मतदार आणि नेत्यांना दिलेले आहे। विशेष करून ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यासहित सर्व मंत्र्यांचेही त्यांनी आभार मानले आहेत। महायुतीची मते फुटल्याच्या विरोधकांचा आरोप त्यांनी फेटाळून लावलेला आहे। महायुतीनं मला उमेदवार म्हणून या ठिकाणी संधी दिली। महायुतीचं मतदारांचं या ठिकाणी ज्यादा संख्याबळ होतं आणि त्या संख्याबळाप्रमाणे आज ते सर्वच्या सर्व महायुतीची मत मला मिळत अपेक्षेप्रमाणे विजय झालेला आहे आणि या निमित्तानं मी मतदारांचं मनापासून आभार मानेन आणि ज्या नेत्यांनी माझ्यावर विश्वास टाकला, विशेषतः आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, सुनेत्रा वहिनी आणि आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, या सगळ्यांचं मी मनापासून आभार मानेन। त्यांनी मला संधी दिली आणि या संधीचं रूपांतर या ठिकाणी जनतेची सेवा करण्यामध्ये, या ठिकाणी विकास कामाचा जो बॅकलॉग आहे तो भरून काढण्यामध्ये, नगरसेवकांच्या आणि जिल्हा परिषद सदस्यांच्या ज्या काय मागण्या आहेत त्या पूर्ण करण्यामध्ये शासनाचा आणि त्यांच्यामधला दुवा म्हणून मी चांगल्या प्रकारे काम करेन असा मला विश्वास आहे। नक्की आता निकालातून दिसतंय की त्यांना जेवढी मतं पडली ते दुप्पट मतं म्हणजे आपल्याला पडलेले आहेत, त्यामुळं संख्याबळ नक्कीच त्यांच्याकडे नव्हतं, परंतु ही निवडणूक मुद्दामून लादली आणि वेगळ्या वळणावर न्यायचा प्रयत्न या ठिकाणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलेला आहे आणि खरं तर हे दुर्दैवीच आहे। निवडणुकी बिनविरोधच व्हायला पाहिजे होती, परंतु नाही झाली आणि मग निकालानं दाखवून दिलं त्यांची काय परिस्थिती। दबाव कसं म्हणता येईल, त्यांची स्वतःची मतं होती, त्यांचे कार्यकर्ते होते आणि ते कार्यकर्त्यांना दबाव कसा मानता येईल, त्यांनी महायुतीला मतदान करणं हे दबाव कसं म्हणता येईल। आज एक पण मत फुटलेलं, तुम्ही लिस्ट घेऊन कधी व्हेरीफाय करा, एकही लिस्ट मत फुटलेलं। आता दोन्ही जिल्ह्याचं मध्य साधून कसं काम करणार आपण? मी दोन्ही जिल्ह्याच्या मध्येच राहिलाय, त्यामुळे तिकडे सातारा पण मला तेवढा आहे आणि सांगली पण तेवढा आहे, त्यामुळे दोन्ही जिल्ह्यात आणि चांगला माझा समन्वय आहे, नेत्याशी माझे चांगले संबंध आहेत, त्यामुळे चांगलं माझं समन्वय आहे। थँक्यू। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।